जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचा जो उपबाजार नारायणगाव बायपास या ठिकाणी सुरू झाला होता, वारुळवाडीच्या जवळ धनामितीसाठी आणि भाजीपाल्याच्यासाठी, त्यासाठी 38 लाख रुपये खर्च करून हे स्ट्रक्चर उभारण्यात आलं होतं. आणि आपण पाहू शकतो आज पहिल्याच पावसामध्ये आणि वाऱ्यामध्ये हे स्ट्रक्चर पूर्णपणे जमीनदोस्त झालेलं आहे. ज्या वेळेला हे स्ट्रक्चर उभारण्यात येणार होतं, बाजार सुरू करायचा होता, त्यावेळेला संचालक मंडळामध्ये अनेक लोकांनी आक्षेप घेतला होता. अनेक लोकांनी सुचवलं होतं की हे स्ट्रक्चर लोखंडी स्ट्रक्चर असलं पाहिजे, जेणेकरून ते टिकाऊ राहील. मात्र काही लोकांच्या आडमुठेपणामुळं हे लाकडी स्ट्रक्चर उभं करण्यात आलं, ताडपत्री त्यावर टाकण्यात आली आणि अशा पद्धतीचं स्ट्रक्चर उभं केलं. अनेकांनी आक्षेपही घेतला होता की हे स्ट्रक्चर टिकणार नाही. मात्र हा मुद्दा तसाच पुढे रेटण्यात आला आणि हे स्ट्रक्चर उभं केलं. आणि पहिल्याच पावसामध्ये आपण पाहू शकतो ही अशा पद्धतीची अवस्था या बाजाराची झालेली आहे. केलेला जो काही खर्च होता तब्बल 38 लाख रुपयांचा असं बोललं जात आहे, हा पूर्णपणे व्यर्थ ठरलेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो फक्त जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजाराचं जे काही छोटंसं ऑफिस इथं उभारलेलं आहे ते उभं आहे. 1-2 शेड आहेत जे लोखंडी स्ट्रक्चरमध्ये आहेत. तीन शेड आहेत ते उभे आहेत. बाकी सगळं काही उद्ध्वस्त झालेलं आहे. मग नक्की हा भुर्दंड आता कोणाला बसणार आहे, संचालकांना की शेतकऱ्यांच्याच खिशातून परत एकदा या सगळ्या गोष्टींचा वसुली केली जाईल? हा प्रश्न मात्र आता संचालकच देतील. काही वेळात काही बाजार समितीचे संचालक आपल्याबरोबर जोडले जाणार आहेत. आपण त्यांच्याशी सुद्धा या गोष्टीवर बोलणार आहोत. तोपर्यंत रामकृष्ण हरी.